हाय, हॅलो, नमस्कार. ज्योती मोरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज इथं आपण तंगडे लाडू कसे बनवायचे इथं दाखवणार आहोत. इथं मी घेतलेलं आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ, थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं आता मी ज्वारीचं पीठ घेते. याच्यापासून तुम्हाला छान असे खुसखुशीत आणि एकदम खाण्यासाठी खमंग असे गव्हाच्या पिठाचे तंगडे लाडू बनवायचे इथं मी सांगणार आहे. तर हे बघा, मी इथं ज्वारीचं पीठ पण थोडंसं घेतलेलं आहे, जे की थोडासा कडकपणा येतो थोडासा आणि टेस्ट पण छान लागते. तर मी थोडंसं जास्त वाटत होतं तर गव्हाचं पीठ बाजूला केलं आणि तर त्यानंतर आपण पूर्ण असं सर्व पीठ जे आहे ते मिक्स व्यवस्थित करून घेऊन त्यानंतर आपण इथं त्याच्यात घालणार आहोत ओवा, जे की टेस्ट अजून छान येते आणि खायला पण आणि स्मेल पण. तर थोडासा आपण इथं ओवा घातलेला आहे आणि त्यानंतर आपण जिरं घातले आणि थोडेसे तीळ पण घातले. असे टेस्ट छान येते त्याच्यानं. तर हे तिन्ही घालून घ्यायचं आणि इथं मी जिरे घालत आहे आणि व्यवस्थित छान आपलं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. मीठ वगैरे घालायचं चवीनुसार, ज्याला जशी चव लागते. थोडंसं कमी लागत असेल तर कमी घालायचं, नाही तर बरोबर लागत असेल तर बरोबर घालायचं. त्यानंतर मी इथं थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं आपण गरम करून टाकलेलं आहे, तर त्याच्याने अजून छान जे खुसखुसपणा आहे ते येतो. तर इथं मी छान आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊन सनी पीठ मळणार आहे. पीठ अगदी एकदम असं घट्ट प्रकारे मळून घ्यायचं आणि छान गोळा बनवून घ्यायचा. तर आता इथे मी पीठ व्यवस्थित की जे बारीक बारीक गोळे वगैरे राहिले नाही पाहिजे आणि पीठ पण एकदम घट्ट कडक मळालं पाहिजे, असं मऊ बिलकुल नाही. त्याच्याने परत ते जे लाडू आहेत तंगडे ते मऊ पडतात आणि थोडेसे असे वातड पण लागतात खायला. तर पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं. तर मी तुम्हाला दाखवते की ते पीठ किती घट्ट आणि कसं मळालेलं आहे मी. पूर्ण पाणी थोडं थोडं घेऊनच पीठ मळालेलं चांगलं, कारण ते पीठ घट्ट होतं, नाहीतर पीठ एकदम पातळ होऊन जातं लवकर. तर छान असं मळत मळत थोडंसं घट्ट मळालं म्हणजे थोडंसं घट्ट होतं पीठ. आणि त्यानंतर असा पूर्ण आता आपल्या पिठाचा गोळा बनलेला आहे. तर एकदम असं घट्ट, असं पूर्ण घट्ट बनवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते मी की कसे बनवायचे लाडू वगैरे. उन्हाळ्यात म्हणा, पावसाळ्यात असे गरम गरम खाण्यासाठी किंवा आपण कुठं बाहेर प्रवासात जाताना पण हे लाडू बनवून नेऊ शकतो. प्रवासात राहतात पण आणि एकदम कमी ऑइली असतात, त्याच्यामुळं प्रवासात पण न्यायला सोपं जातं आणि खायला पण टेस्टी. आणि 8 दिवस पण राहतात, 15 दिवस पण राहतात, त्याच्यामुळं राहण्याचा काही विषय नाही, खूप दिवस टिकतात हे. तर असं छान असं आपण आता याला लाटून घेतलेलं आहे आणि लाटून घेतल्याच्या नंतर असे तुम्हाला जशा प्रकारे म्हणाल तशा प्रकारे तुम्ही त्याला शेप देऊ शकता, असं काही नाही. आपली ही पहिल्याची पद्धत आहे. जुनं ते सोनं म्हणलं. पूर्वी म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा हे लग्नामध्ये नेण्याचा खूप मोठा म्हणजे मान आणि प्रकार होता, कारण भरपूर लोक घेऊन जायचे लग्नामध्ये. म्हणजे आमच्याकडं तर अशी पद्धत होती की प्रत्येक येणारी लेडीज लग्नाला ही आणायची हंडा किंवा आपलं काही कळशी म्हणतात, त्याच्यात असं पूर्ण भरून त्याला पूर्ण नाही का असं हळदीनं वगैरे पूर्ण लेपून वगैरे आणायचे. आता ती प्रथा बंद झाली. आता आवडीनं खायचं म्हटलं तर घरी बनवून खाणार, नाहीतर ते एवढे यायचे लग्नामध्ये की पार 1 महिना पण घरातले संपत नव्हते. आमच्या लहानपणी हे सगळ्या गोष्टी चालायच्या. तर हे असे छान आपण लाडू वळून घेतलेले आहे आणि छानपैकी असे त्याला आकार दिलेले आहेत. तर तुम्ही बघून घ्या. आणि कोणाकोणाला ही पद्धत माहीत आहे की जे पूर्वी लग्नामध्ये खूप जास्त प्रमाणात याला मान होता आणि हेच जास्त प्रकारे आणल्या जायचं. ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा प्लीज. आणि छानपैकी असे आपले सगळे जे लाडू आहे ते आपण असे वळून बनवून घ्यायचे आणि त्यानंतर इथं आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तळून पण कसे घ्यायचे, व्यवस्थित तळल्या जातील, जे की आतपर्यंत पूर्ण तळल्या जातील, याच्यासाठी तेल थोडंच टाकलेलं आहे, कारण आपले काही लाडू जास्त नाही आहेत आणि उरलेलं तेल पण एवढं जास्त वापरण्यात येत नाही, त्याच्यामुळं मग आपण थोडंच टाकलेलं आहे तेल. आणि हे असे आपण थोडेसे कमी धीमी आच म्हणतात तसं कमी आचेवर मंद आचेवर आपण तळून घेणार आहोत, जे की पूर्णपणे व्यवस्थित. वरूनच नुसते लाल झाले म्हणजे तळल्या जात नाहीत, तर आतपर्यंत तळण्यासाठी थोडंसं कमी गॅसवर पण व्यवस्थित तळल्या जातात. तर छानपैकी असं आपण इथं तळून घेणार आहोत आणि पूर्ण तुम्हाला दाखवते की कसे तळे आहेत आणि पूर्ण कसं रेडी झालेलं आहे, त्याचा फायनल लूक कसा आलेला आहे. हे बघा बघा, एकदम असे लाल छान
रेडी झालेली आहे तळून आणि बिलकुल ऑइली होत नाही. त्याच्यामुळं हा पदार्थ खाण्यासाठी खूप चांगला आणि उत्तम आहे, कमी ऑइली आणि टेस्ट. तर कोणाकोणाकडं असे लाडू बनवले जातात, कोणाकोणाला ही पद्धत माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. चलो बाय.